भोसले यांनी आपल्याला एकंदरीत काम आणि बाकी विषयाचं आपल्याला विस्तृत असं निवेदन केलेलं आहे। या ठिकाणी आपले नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार आणि भाजपाचे उमेदवार आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेब वास्तविक पाहता या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे किंवा येणार होते, पण आपला वेळ जास्तीचा जाऊ नये या अनुषंगाने आम्ही विनंती केली की साहेब आपण दर्शनासाठी त्यांची येण्याची ती इच्छा होती, अजूनही आहे, पण आम्हीच त्यांना असं म्हटलं की आपला विस्तृतचा वेळ जाऊ नये म्हणून खासदार साहेब आपल्याला या ठिकाणी माईकवर 1 मिनिटामध्ये विनंती वजा आशीर्वाद मागतील आणि त्यानंतर या बैठकीचा समारोप होईल। हॅलो, हां साहेब बोलू शकता आपण। या बैठकीला उपस्थित राज्याचे संयोजक आदरणीय आचार्य तुषारजी भोसले साहेब यांनी या बैठकीचं आयोजन केलं। ते गुरुवारी आदरणीय विरूपक्ष महाराज, सर्व संत मंडळी, सर्व महंत मंडळी त्यांच्याकडे संचालनाची जबाबदारी आहे। डॉक्टर माधवरावजी पाटील उचेकर सर्व संतांच्या चरणी मी इथून नतमस्तक होतो। मी समक्ष घ्यावं आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यावं असा कार्यक्रम माझा होता। आता मी गोरठा तालुका उमरी येथे सभेत आहे आणि आपला वेळ जाऊ नये यासाठी मला महाराजांनी भोसले साहेबांनी सूचना केली की आपण आता ही बैठक संपवतो। तर मी विनंती केली की मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घ्यावं। माझी एवढीच विनंती आहे, 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मी अतिशय प्रामाणिकपणानं काम करण्याचा प्रयत्न केला। 2 वर्षाचा कोरोनाचा काळ जर सोडला तर राहिलेल्या वर्षामध्ये सर्व संस्थांना माझा जिथे हातभार लागेल तिथे देण्याचा प्रयत्न केला। मी काही असे कुठे निधी दिल्यामुळे उपकार केले नाही, आपण आशीर्वाद दिल्यामुळं माझ्या हातामध्ये कलम आले आणि त्या कलमाचा उपयोग आपल्या सर्वांच्या आपण सर्वांनी सूचित केलेल्या कामाच्यासाठी केलेला आहे। मी नम्रपणाने या ठिकाणी सांगणार आहे, ज्या संस्थांना ज्या ठिकाणी निधी द्यायचा शिल्लक राहिला असेल येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रमाणात देईल। मी अतिशय सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी आपण आशीर्वाद दिले म्हणून मी लढाई मी जिंकू शकलो आणि आज आपल्या आशीर्वादानं अशोकरावजी चव्हाण असतील, मी असेल, सगळेजण एकत्रितपणाने काम करतो आहोत। मोदी साहेबांनी जादू केली आणि आम्हा सर्वांना एकत्रित आणलं। ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांची निवडणूक आहे। आदरणीय मोदी साहेबांनी कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याची निवडणूक आहे। 80 कोटी जनतेला धान्य मोफत दिलं त्यांची निवडणूक आहे। देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील हे आपल्याला ठरवायचं आहे। अनेक मुद्दे सांगता येतील, मी त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही, पण 5 वर्षात काम करतो ना, कळत नकळत माझी चूक झाली असेल तर मी आपल्या सर्वांच्या चरणी माफी मागतो आणि आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा। मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करावं, कमळाच्या समोरचं बटन दाबण्यासाठी प्रोत्साहित करावं, एवढी विनंती करून थांबतो। जय श्रीराम।